Students, last sessions we have seen that a lesson an Androclus and the lion. Now we are going to see in this lesson, in this session, that is auxiliary verbs, a language study. How just auxiliary verbs having two types of primary auxiliaries and modal auxiliary verbs. See, the first one, verbs that help to form tenses, moods and voices are called auxiliary or helping verbs. आता auxiliary verbsला आपण काय म्हणतो, helping verbs म्हणतो. आणि हे helping verb आपण मोस्ट ऑफ द सातवीच्या सेवन्थमध्ये असताना बघितले बघा. बी, कॅन, मे, विल एक्सेट्रा. आता इट्स गिवन हिअर कॅन अँड मे, समथिंग वी कॅन से दॅट दिस इज अ मॉडल ऑक्झिलरी वर्ब. See the next one, the three most common auxiliary verbs which can stand alone in a sentence are forms of be, do and have. Three most common auxiliary verbs जे काय करतात, which can stand alone in a sentence. एक alone येतात म्हणजे त्याच्याबरोबर कोणतंही एखादं हेल्पिंग वर्ब येत नाही, ते एकटे येत असतात आणि त्याच्यात सुद्धा एकटे येऊन त्या सेंटेन्सला आपण म्हणतो कंप्लीट केलं जातं, त्याला म्हणतात प्रायमरी ऑक्झिलिअरी. मग आता आपण हे फॉर्म ऑफ टू बीचे फॉर्म, डूचे, हॅवचे फॉर्म 7th स्टँडर्डमध्ये असताना पाहिले होते. फॉर एक्झाम्पल इज गिवन इयर, शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. शी इज स्टुडंट ऑफ. आता इज मीन्स वॉट आहे, ती कोणत्या वर्गाची मुलगी आहे किंवा स्टुडंट आहे, विद्यार्थिनी आहे 8वीची. ही डज हीज वर्क वेल. आता डू डजपैकी आपण ही नंतर थर्ड पर्सन प्रोनाऊन असल्या म्हणून इथं डज वापरला आहे. आणि डज हे कसं कोणत्या टेन्समध्ये काम करतं, डज हे प्रेझेंट टेन्समध्ये वापरलं जातं. ही डज हीज वर्क वेल. वेल म्हणजे चांगलं, तो त्याचं काम चांगलं करतो. आय हॅव अ कोल्ड. कोल्ड म्हणजे काय, या ठिकाणी एक प्रकारे सर्दी झालेली आहे. आय हॅव अ कोल्ड, मला काय आहे, सर्दी आहे, किंवा आपण त्याला थंडी वाजत आहे किंवा आय हॅव अ कोल्ड, सर्दी आहे असं म्हणू शकतो आपण. फॉर्म ऑफ बी, आता इज गिवन अ फॉर्म्स ऑफ बी. देर आर गिवन सम एक्झाम्पल, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल, ऑब्लिक, शॅल बी. फॉर्म्स ऑफ डू, डू, डज, डीड. आता डूचे फॉर्म्स काय, डू, डज, डीड. डू आणि डज हे आपण कधी वापरतो, ऑब्वियसली प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो, आणि डीड हे कधी वापरतो, पास्ट टेन्समध्ये वापरलं जातं. डू पण त्याच्यामध्ये आपण फक्त डू आणि डजमध्ये डज हे थर्ड पर्सन प्रोनाऊन असतील त्याच्यापुढेच वापरलं जातं, अदरवाईज आपण प्रेझेंट टेन्समध्ये डू वापरतो. फॉर्म्स ऑफ हॅव, हॅव आणि हॅज. हॅव, हॅज अँड हॅड. द थर्ड थ्री वर्ब्स आर गिवन हिअर, दॅट इज युजेस ॲज अ अलोन. आता तीन वर्ब्सचे या ठिकाणी दिलेले एक्झाम्पल्स. हॅव आणि हॅज आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो, आणि हॅड वी यूज इन अ पास्ट टेन्स. देर आर अदर ऑक्झिलरी वर्ब्स विच डू नॉट स्टँड अलोन इन अ सेंटेन्स. देर आर अदर ऑक्झिलरी वर्ब्स, अजूनही ऑक्झिलरी वर्ब्स आहे की दॅट विच डू नॉट स्टँड अलोन, ते एकटे येत नाही, त्यांना कोणाची तरी गरज असते, म्हणजेच काय, एखाद्या वर्बची गरज असते. दॅट इज द अकंपनी मेन वर्ब. अकंपनी म्हणजे कोणाची गरज असते, ॲक्शन वर्ड किंवा एखादा मेन वर्ब असतो, त्याची गरज असते. अँड दॅट टाइम्स दीज आर कॉल्ड अ मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स, आणि यालाच आपण मॉडल्स म्हणतो किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स म्हटलं जातं. दे आर कॅन, कुड, शाल, शुड, विल, वूड, मस्ट, मे, माईट, नीड, ऑट टू. आता हे वेगवेगळ्या प्रकारची मॉडल्स आहे या ठिकाणी. प्रत्येकाचं काम किंवा प्रत्येकाचं अर्थानुसार वापरलं जातं. आता कॅन, कुड, शॅल, शूड हे वेगवेगळे. आता कॅन ॲबिलिटी, कुड पास्ट ॲबिलिटी, ऑब्वियसली शॅल इज अ फ्युचर ॲक्शन. शॅल अजून वेगळ्या पद्धतीने पण वापरलं जातं. शूड, दॅट इज वी कॅन सी दॅट इज अ पास्ट other we can say that possibility also किंवा ॲडवाईस ऑल्सो. हे वेगवेगळ्या प्रकारे हे वापरले जातात. आता फॉर एक्झाम्पल्स इज गिवन हिअर, ही कॅन वर्क हार्ड. बघा, सेंटेन्समध्ये फक्त पूर्ण सेंटेन्स सारखं आहे, फक्त अंडरलाईन केलेले जे काही जे ऑक्झिलरी मॉडल ऑक्झिलरीज आहे ते फक्त चेंज केलेले आहे या ठिकाणी. बघा, ही कॅन वर्क हार्ड. कॅन म्हणजे काय, ॲबिलिटी, तो करू शकतो किंवा त्याची शक्यता.
ॲबिलिटी काय त्याची, ही कॅन वर्क हार्ड, तो हार्ड अगदी मेहनतीने काम करू शकतो. ही विल वर्क हार्ड. आता इज गिवन ॲट अ फ्युचर ॲक्शन. फ्युचर ॲक्शन म्हणजेच काय, ही विल वर्क हार्ड, तो खूप मेहनतीने काम करेल. ही मस्ट वर्क हार्ड. मस्ट इज वी कॅन से दॅट इज ऑब्लिगेशन, म्हणजे एक बंधन आहे. हां येस, त्यांनी केलंच पाहिजे. ही मस्ट वर्क हार्ड, त्यांनी खूप मेहनतीने काम केलंच पाहिजे. हे झाले सगळे मॉडल ऑक्झिलरीज. आता ह्याच कॅन, कुड, शॅल, शूड ह्याच ऑक्झिलरीज कशा पद्धतीने वापरतात किंवा त्याचे अर्थ काय तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे बघा. फर्स्ट इज यू कॅन सी हिअर मॉडल ऑक्झिलरीज. फर्स्ट वन इज गिवन आहे कॅन. कॅन काय दाखवतं, ॲबिलिटी मीन्स वॉट, त्याच्यामध्ये किंवा तिच्यामध्ये वॉट एव्हर कोणामध्ये काय ॲबिलिटी आहे, काय करण्याची कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे, हे दाखवलं जातं कॅन या शब्दावरून. फॉर एक्झाम्पल ही कॅन स्विम म्हणजेच काय, तो पोहू शकतो. आणि मोस्ट ऑफ द कॅन हे आपण म्हणतो त्याला प्रेझेंट टेन्समध्ये वापरलं. प्रेझेंटमध्ये आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. ही कॅन स्विम, तो पोहू शकतो. ही कॅन रन, तो पळू शकतो. ही कॅन डान्स, राईट, वॉट एव्हर यू कॅन, जस्ट ओनली त्या कॅनला लागून तुम्हाला किंवा त्या मॉडल ऑक्झिलरीला लागून तुम्हाला मेन वर्ब लावावाच लागतो. आणि तो नेहमी लक्षात ठेवायचं आहे, त्याच्या शेजारी आलेला तो वर्ब तो ॲज अ V1मध्येच येतो किंवा ॲज अ एक पहिला आपण जे वर्बचे जे 3 फॉर्म असतात V1, V2, V3, तो V1मध्येच येतो, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. ही कॅन स्विम म्हणजे काय, तो पोहू शकतो. सेकंड वन कुड. आता कॅन आणि कुड, कुड हे पास्टमध्ये त्याच्यामध्ये पण ॲबिलिटीज दाखवतात, पण पास्टमध्ये किंवा काही वर्षापूर्वी किंवा काही झालेल्या गोष्टींमध्ये माझी काय ॲबिलिटी होती, माझी काय कॅपॅसिटी होती, त्याच्यामध्ये हा कुड वापरला जातो. फॉर एक्झाम्पल ही कुड स्विम वेन ही वॉज यंग. बघा, ही कुड स्विम वेन ही वॉज यंग. वेन ही वॉज यंग म्हणजे काय, जेव्हा तो तरुण होता त्यावेळेस तो काय करू शकत होता, ही कुड स्विम, करू शकत होता म्हणजेच काय, पोहू शकत होता. आत्ता तो पोहू शकतो का, नाही शकत. पण तो ज्यावेळेस यंग होता, म्हणजे आता आपण म्हणूया तो त्याचं वय झालं आहे किंवा तो आता तो पोहू शकत नाही, पण तो ज्यावेळेस यंग होता त्यावेळेस तो पोहू शकत होता. म्हणजे पास्टमध्ये दाखवलेली जी काही गोष्ट असते ॲबिलिटी किंवा आपल्याकडे असलेली एखादी काम करण्याची जी ॲबिलिटी कॅपॅसिटी असते ती पास्टमध्ये दाखवलेली आहे, त्याला म्हणतात कुड. देन थर्ड वन आहे शॅल. शॅल इज फ्युचर ॲक्शन म्हणून सुद्धा वापरलं जातं बघा. आय शॅल नॉट एंटर माय हाऊस. आय शॅल नॉट एंटर, मी माझ्या घरामध्ये प्रवेश करणार नाही, येणार नाही. शूड. आता शूड इज गिवन अ ॲडवाईस. आता शूड मोस्ट ऑफ द ॲडवाईससाठी वापरला जातो बघा. आय थिंक यू शूड एक्झरसाइज मोर. आय थिंक, मला वाटतं तू भरपूर काही व्यायाम केला पाहिजे. मोस्ट ऑफ द शूड म्हणजे काय, त्या ठिकाणी मराठीमध्ये आपण पाहिजे हा शब्द एक ॲडवाईस, तू हे केलं पाहिजे, तू ते केलं पाहिजे, यासाठी हा ॲडवाईस म्हणून वापरला जातो. नेक्स्ट वन इज गिवन हिअर अ विल. विल म्हणजे काय, ए फ्युचर ॲक्शनसुद्धा वापरतात. आणि एक विश. विश म्हणजे एखादी इच्छा म्हणून सुद्धा हा विल ही ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी वापरली जाते. ही विल कॅरी हिज बुक. त्याची इच्छा, ही विल कॅरी, तो त्याची पुस्तकं कॅरी करेल, आणेल, इज त्याची इच्छा. देन वुड. वुड हा पोलाईट रिक्वेस्ट. आता एखादी रिक्वेस्ट असेल, पोलाईटली विनम्रपणे वुड हा शब्द वापरला जातो बघा. ही मॉडल वापरली जाते. वुड यू लाईक मिल्क. तुम्हाला दूध आवडेल का. एक पोलाईट रिक्वेस्ट, अगदी विनम्रपणे एखादी विनंती केलेली आहे त्यावेळेस आपण वुड वापरतो. नेक्स्ट वन इज गिवन इन मस्ट. मस्ट म्हणजे काय, ऑब्लिगेशन किंवा आपण त्याला नेसेसिटी पण म्हणूया. एखादी गरज, एखादं बंधन असेल त्यावेळेस मस्ट हे वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल वी मस्ट गेट अप अर्ली. वी मस्ट वेअर आवर युनिफॉर्म, स्कूल युनिफॉर्म. आपण आपला स्कूल युनिफॉर्म घातलाच पाहिजे, आपण सकाळी लवकर उठलंच गेलं पाहिजे. इज कॉल्ड, त्याला म्हणतो एक बंधन आपल्याला येते, दॅट इज कॉल्ड अ ऑब्लिगेशन. नेक्स्ट वन मे. मे यू नो व्हेरी वेल इज अ परमिशन. मेचा अजून एक वापर होतो पॉसिबिलिटी. आता खाली पण माईटला पॉसिबिलिटी आहे, पण माईट म्हणजे काय, लेस पॉसिबिलिटी. किंवा आणि मे म्हणजे काय, मेला आपण परमिशन पण वापरता येतं, पॉसिबिलिटी पण आहे, आणि अजूनसुद्धा भरपूर याचे वेगवेगळे उपयोग असतात. आता परमिशन म्हणजेच काय, आपण एखादी परमिशन मागतो आहे म्हणजेच काय, मे आय कम इन. आता परमिशनसाठी कॅनचा सुद्धा वापर केला जातो मुलांना. कॅन आय कम इन सुद्धा वापरलं जातं. कुडसुद्धा ॲज अ परमिशन
म्हणून ॲज अ पास्ट परमिशन म्हणून सुद्धा कुड हे वापरलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारानुसार हे मॉडल ऑक्झिलरीज असतात, ते आपल्याला काय करायचे असतात, व्यवस्थित वाचून लक्षात घेणं गरजेचं असतं. आता परमिशन मे आय कम इन, मी आत येऊ का, ही परमिशन झाली. देन आपण आता या ठिकाणी असं पण म्हणू शकतो, इट मे रेन टुडे, आज पाऊस पडेल. ही एक आपण म्हणतो पॉसिबिलिटी असू शकते. आणि आता खाली माईटची पण पॉसिबिलिटी, पण माईट हे म्हणजे काय, आपण लेस पॉसिबिलिटी, जरा दूरवर जरासं बराचसा लांबपर्यंत शक्यता असते, त्याला माईट वापरलं जातं. बघा, इट माईट रेन टुडे किंवा इट माईट रेन टुमारो. आता इट माईट कदाचित आज पाऊस पडेल, कदाचित उद्या पाऊस पडेल. ऑब्वियसली दिस वन वी कॅन से दॅट अ पॉसिबिलिटी. नेक्स्ट वन इज गिवन अ नीड. नीड म्हणजेच काय, नेसेसिटी. आता नेसेसिटी वी कॅन से दॅट वी कॅन एखादी गरज, एखादं ऑब्लिगेशन असं सुद्धा म्हणू शकतो आपण याला. आय डोंट नीड मीट हिम, मला त्याला भेटण्याची गरज नाही. ही त्याची गरज झाली, त्याला त्यावेळेस आपण नीड वापरला जातो. ऑट टू हा एखाद्या मस्ट सारखाच वापरला, ऑब्लिगेशन सारखाच वापरला जातो. ह्या सगळ्या बाळांनो सगळ्या मॉडल ऑक्झिलरीज आहे. या सगळ्या यू हॅव टू राईट इन युअर नोटबुक्स अँड जस्ट ओनली लर्न देअर मिनिंग्स. मीन्स दॅट कॅन ॲबिलिटी, could that is past ability, shall future action, should advise. You have to just learn it. See the next one, there are given some questions. बघा, the question number is given here. Underline the auxiliary verbs in the following sentence. आता ऑक्झिलरी वर्ब्स मोस्ट ऑफ आपल्या लक्षात येत आहेत, त्या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, पण या ठिकाणी आयडेंटिफाय पण करायचे. मग ह्या प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत का मॉडल ऑक्झिलरीज आहेत, या लगेच पटकन आपल्याला लक्षात येतात. वी हॅव अ हॉलिडे टुमारो इज गिवन हिअर अ हॅव. मग आता हॅव कशामध्ये मोडतो, इज अ प्रायमरी ऑक्झिलरी. रीना इज इंजर्ड बॅडली, इज ऑब्वियसली इज अ प्रायमरी ऑक्झिलरी. यू मस्ट वेअर, वेअर म्हणजे काय, घालणे किंवा परिधान करणे, मस्ट केलंच पाहिजे, इज अ मॉडल ऑक्झिलरी. मस्ट वेअर, वेअर इज अ हा या ठिकाणी आलेला मेन वर्ब आहे आणि त्याला लागून काय आला, मस्ट आला, म्हणून मस्ट वेअर इज अ मॉडल ऑक्झिलरी. शी शुड टॉक पोलाइटली. शुड मी सांगितलं होतं एक प्रकारे तिने एक ॲडवाईस, तिने पोलाइटली विनम्रपणे बोललंच गेलं पाहिजे. शुड टॉक हा वर्ब त्याच्या शेजारी लागून आला आहे. मी सांगितलं मॉडल ऑक्झिलरीला त्या डिरेक्टली येत नाही, त्यांना कोणी अकंपनी असते, म्हणजे त्यांच्याबरोबर एखादा वर्ब येतो, मेन वर्बच येतो. शुड टॉक इज अ वर्ब, शुड इज मॉडल ऑक्झिलरी. नेक्स्ट फिफ्थ वन, दे डिड नॉट हेल्प मी. इज अ डिड नॉट हेल्प मी इज अ प्रायमरी ऑक्झिलरी. डू डज डीडचा वापर, त्याच्यामध्ये डीड आला आहे. अ बिग थॉर्न हॅड पायर्स द लायन्स टो. had is given here a primary auxiliary. The lion was caged is given a passive voice. या पद्धतीने पॅसिव्ह वॉइस दिलेला आहे. वॉज आला आहे, टू बीज द फॉर्म ऑफ बीज आलेलं आहे, म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे, दॅट वॉज इज अ प्रायमरी ऑक्झिलरी. देन 8-1, अँड्रॉक्लस डिड नॉट लाईक हिज मास्टर. डिड, डू डज डीड अ फॉर्म प्रायमरी ऑक्झिलरी. दे कुड नॉट लिव्ह हिम. कुड नॉट लिव्ह हे मेन वर्ब आणि त्याच्या ठिकाणी कुड आला आहे. कुड वी कॅन से दे कुड नॉट लिव्ह हिम. कुड इज अ मॉडल ऑक्झिलरी. देन he would not longer be a slave. Would is given here, means that this one is a model auxiliary. The slaves were forced to work. Where, that is to be's verb झालेले, म्हणजे this one primary auxiliary. And we should show kindness to animals. Should show is a main verb. Should, so we can say that is should is a model auxiliary uses here. I think you understood a model auxiliary. What you have to write? You have to write all the definition is given here. Model auxiliaries verbs and a primary verbs also, and you have to write all examples that is given on a page, and you have to complete the next ones. Underline the auxiliary verbs in the following sentence. You have to underline the auxiliary verbs also, and you have to just only write there, is it a primary auxiliary or a modal auxiliary. Okay, thank you students, bye bye.